नमस्कार मंडळी, अमृतसरमधील पवित्र सुवर्ण मंदिरामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सुवर्ण मंदिर, ज्याला हरिमंदिर साहिब असेही म्हटले जाते, हे शीख धर्मातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा सुवर्ण मंडित कळस आणि पाण्याने वेढलेले पवित्र सरोवर. या सरोवराला अमृत सरोवर असेही म्हणतात. अमृतसर ह्या शहराचे नाव देखील ह्या सरोवरावरून पडलेले आहे. आता आपण त्या भव्य प्रवेशद्वारातून आत जात आहोत. आत जाताना सर्वप्रथम आपल्याला दिसते ते पवित्र अमृत सरोवर. या सरोवराच्या मध्यभागी सुवर्ण मंडित हरमंदिर साहेब अतिशय सुंदर दिसतो. सरोवरातील पाण्यात पडणारा मंदिराचा प्रतिबिंब मन मोहून टाकतो. सुवर्ण मंदिराची स्थापना इसवी सन 1581 मध्ये शीखाचे 5वे गुरु अर्जुन देव यांनी केली. मंदिराला 4 दिशा, 4 दरवाजे आहेत. हे दरवाजे सर्व धर्म, जाती आणि पंथातील लोकांसाठी खुले आहेत. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्तांसाठी डोक्यावर रुमाल किंवा ओढणी बांधणे आवश्यक आहे आणि पाय धुवून मंदिरात प्रवेश करणे देखील आवश्यक आहे. आत्ता आपण पुलावरून मुख्य मंदिराकडे जाणार आहोत. येथे अखंड कीर्तन सुरू असते. मंदिराच्या वातावरणामध्ये भजनाचा, कीर्तनाचा मधुर नाम घुमत असतो. ज्यामुळे मन खूप शांत आणि प्रसन्न होऊन जाते. सुवर्ण मंदिराला सुवर्ण रूप देण्याचे काम 19व्या शतकात महाराज रणजित सिंग यांनी केले. त्यामुळे हे मंदिर आज सुवर्ण मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या आत शीख धर्माचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब विराजमान आहेत. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. येथे 24 तास लंगरची व्यवस्था असते, जिथे सर्वांना मोफत भोजन दिले जाते. हा जगातील सर्वात मोठा सामुदायिक स्वयंपाकगृह म्हणून ओळखला जातो. रात्रीच्या वेळी प्रकाशात न्हाऊन निघालेले सुवर्ण मंदिर अधिकच मनमोहक दिसते. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आत्मिक शांती आणि समाधानाचा सुंदर अनुभव मिळतो. सुवर्ण मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते शांतता, समता, सेवा आणि बंधुत्वाचा संदेश देणारे पवित्र स्थान आहे. जात, धर्म, भाषा यांचा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक इथे दिली जाते. सुवर्ण मंदिर खूपच छान आहे.